रात्र सावी थोर अश्रू. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. चप्पा पाणी, लंगडी, विटीदांडू, लपंडाव, अंबुबाई, ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी अंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान. शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. अंघोळीची एक मोठी धोंड होती. अंघोळीचे पाणी धोंडीच्या वेहास जात होते. संध्याकाळची अंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखस अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊन लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. आई ग, पुस माझे, पाणी सारे संपले. थंडी लागते मला, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यानेच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओचालाच माझे अंग पुशी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते. आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवी. पाय टिपून घेईन व मग उडी मारी. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटले, हट्टी आहेस हो श्याम, अगदी. एक एक मूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. थांब, ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले. नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेसे ते त्यावेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपलास, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी. आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. हे थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. यास इतर सर्व गोष्टीसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का. अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन किती कास
वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जल सिंच सिंच, प्रेम बेली बोईरे अश्रूंचे पाणी घालूनी प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.